नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेसच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक विभागांतर्गत ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी ही जाहीर झालेली आहे आणि आता राहिलेल्या पदांच्या सुद्धा गुणवत्ता याद्या लवकरच जाहीर होत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रंथपाल या पदाची गुणवत्ता यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे। तर बघा, यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झालेला दिसेल। त्यानंतर बघा, तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। तर बघा, या ठिकाणी ताज्या बातम्या नावाच्या पर्यायामध्ये तुम्हाला पहिला पर्याय आलेला दिसेल, अपर आयुक्त नाशिक गुणवत्ता यादी पद ग्रंथपाल। तर या ठिकाणी आपण ग्रंथपाल या पर्यायावर क्लिक करून ती यादी डाउनलोड करून घेऊया आणि त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणवत्ता यादी ही डाउनलोड झालेली आहे आणि ही जी यादी असणार आहे दिनांक 1 जुलै 2025 रोजीची ही जाहीर सूचना असणार आहे। तर बघा, जाहीर सूचनामध्ये काय दिलेलं आहे, तर दिनांक 5/10/2024 रोजी आदिवासी विकास विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पदभरतीसाठी सरळ सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि ग्रंथपाल या पदाकरिता जे काही लेखी परीक्षा होती ती IBPS मार्फत दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडलेली आहे। सद्यस्थितीत अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभागातील ग्रंथपाल या पदाकरिता 45% गुण प्राप्त करणारे परीक्षार्थी यांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी www.maharashtra.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ज्या काही पदांचे रिझल्ट बाकी राहिलेले आहे आणि ज्याही विभागामार्फत बाकी राहिलेले आहे त्या सर्व पदांचे निकाल लवकरच लागतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला ती गुणवत्ता यादी या ठिकाणी दिसेल। तर बघा, ही यादी जी असणार आहे ही यादी रिक्रुटमेंट ऑफ लायब्ररियन या पदाची असणार आहे। तर बघा, यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे, तर यामध्ये तुमचा सिरियल नंबर दिलेला आहे, त्यानंतर रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, कॅन्डिडेट कॅटेगरी, अप्लाइड कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, तुमचं नेम आणि तुम्हाला सेक्शन वाईज तुमचा स्कोर किती आहे, तर सेक्शन वाईज स्कोर दिलेला आहे। त्यानंतर टोटल मार्क्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे। तर तुम्हाला आता तुमचं या यादीमध्ये नाव कशा प्रकारे चेक करायचं, तर बघा या ठिकाणी वरती तुम्हाला सर्च बॉक्स दिलेला आहे। या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रोल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर रोल नंबर टाकून जर तुमचं नाव येत नसेल तर तुम्हाला तुमचं नावसुद्धा टाकून या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला सेक्शन वाईज किती मार्क्स पडलेले आहे हे संपूर्ण माहिती आणि टोटल मार्क्ससुद्धा किती पडलेले आहे संपूर्ण माहिती या PDF मध्ये तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही ही यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुमचं नाव ह्या यादीमध्ये चेक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती मार्क्स पडलेले ते संपूर्ण माहिती या PDF मध्ये बघून घ्यायची आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थी मेसेज करत आहे की जे काही बाकीचे पद आलेले आहेत त्या पदांचा निकाल कधी लागतील। तर बघा, आता निकाल लागायला सुरुवात झालेली आहे। तर आता बाकीच्या ज्या काही पदाचा निकाल राहिलेला आहे तो लवकरच लागतील। तर बघा, अशा प्रकारे ही यादी डाउनलोड करून घ्यायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे। तर बघा, अशाच प्रकारचे अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।